नमस्कार. आज आपण अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या निकालाचं एका वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण करणार आहोत. हे फक्त काय घडलं हे सांगण्यासाठी नाही, तर ते का घडलं आणि इथून पुढे एक नवा मजबूत मार्ग कसा तयार करता येईल याचा एक आराखडा आहे. हे आकडेवारीवर आधारित असलं तर याचा आत्मा इथल्या मातीशी आणि माणसांशी जोडलेला आहे. ही आहे अक्कलकोटची माती, महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक खूप महत्त्वाचा आणि तितकाच संवेदनशील भाग. इथली शेती, इथली संस्कृती आणि इथल्या लोकांच्या आकांक्षा याच गोष्टी या मतदारसंघाचं भविष्य ठरवतात. राजकारण समजून घ्यायचं असेल तर आधी इथला परिसर आणि इथली माणसं समजून घेणं महत्त्वाचं आहे. हा आकडा बघा, 49,572. हा फक्त एक आकडा नाहीये, हा 2024च्या पराभवाचा मोठा आवाज आहे. इतक्या मोठ्या फरकाने झालेला पराभव अनेक मोठे प्रश्न उभे करतो आणि याच आकड्यापासून आपल्या विश्लेषणाची सुरुवात होते. चला तर मग या पराभवाच्या मुळाशी जाऊया, समजून घेऊया की नेमकं काय चुकलं. आपण याला पराभवाचं विश्लेषण म्हणू शकतो, पण इथे आपण फक्त वरवरच्या गोष्टी पाहणार नाही, तर त्यामागे काय दडलंय, कोणती कारणं खोलवर रुजली आहेत ते शोधणार आहोत. आता ही आकडेवारी बघा. 2024मध्ये भाजपला मिळाली जवळपास 58% मतं आणि काँग्रेसला मिळाली साधारण 38%. म्हणजे मतांमधलं हे जे 20%चं अंतर आहे हे खूप मोठं आहे. हे स्पष्टपणे दाखवतं की मतदारांचा एक मोठा हिस्सा एका बाजूला पूर्णपणे झुकला होता. आणि आता ही दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट, मतदानाची सतत घसरणारी टक्केवारी. 1995मध्ये जिथे जवळजवळ 79% लोक मतदानाला बाहेर पडत होते, तिथे 2019मध्ये हा आकडा फक्त 61%वर आलाय. याचा अर्थ अगदी सरळ आहे, मतदार आणि राजकीय प्रक्रिया यांच्यामध्ये एक मोठी दरी तयार होतीये. ही वाढणारी शांतता ही फक्त उदासीनता नाहीये, हा एक इशारा आहे. लोकांच्या मनात खोलवर असलेली नाराजी जी मतदानातून बाहेरच पडत नाहीये. याच शांततेत पराभवाची कारणं दडलेली असतात आणि याच शांततेत पुन्हा जिंकण्याची संधीसुद्धा जन्माला येते. आता आकड्यांच्या पलीकडे जाऊन लोकांच्या प्रश्नांकडे वळूया. जमिनीवर लोकांचा आवाज काय आहे, त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या अडचणी काय आहेत. कारण निवडणुका फक्त आकड्यांवर नाही, तर लोकांच्या भावनांवर, त्यांच्या गरजांवर आणि त्यांच्या सन्मानावर लढल्या जातात. अक्कलकोटमधल्या लोकांच्या काही प्रमुख समस्या या आहेत. सगळ्यात आधी शेतीतलं संकट. पिकांना भाव मिळत नाही, पाण्याची मोठी टंचाई आहे. बेरोजगारीमुळे तरुण शहरांकडे पळतोय, महागाई तर रोजच वाढतीये आणि गावात रस्ते, वीज यांसारख्या सुविधांची वाणवा आहे. हे फक्त निवडणुकीचे मुद्दे नाहीत, हे लोकांच्या जगण्याचे आणि त्यांच्या सन्मानाचे प्रश्न आहेत. आपलं संविधान प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देतं आणि हे सगळे प्रश्न थेट त्या अधिकाराशी जोडलेले आहेत. चला आता या आकड्यांमागे जे दीर्घकालीन ट्रेंड्स आहेत ते पाहूया. कारण कोणताही निकाल एका रात्रीत लागत नसतो, त्यामागे अनेक वर्षांची एक कहाणी असते. या आलेखातून काँग्रेस आणि भाजपच्या मतांची टक्केवारी आपल्याला स्पष्ट दिसते. बघा, 2004मध्ये काँग्रेसची मतं 52%वर होती. 2014मध्ये सुद्धा विजय मिळाला, पण त्यानंतर भाजपची मतं हळूहळू पण सातत्याने वाढत गेली आणि काँग्रेसची कमी होत गेली. ही एक धोक्याची सूचना होती, पण त्याकडे कदाचित वेळेवर लक्ष दिलं गेलं नाही. आणि मतदारही बदलतोय. आज मतदारसंघात जवळपास 3.5 लाख मतदार आहेत आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक 5 मतदारांमागे एक मतदार हा पहिल्यांदाच मतदान करतोय. या नवीन पिढीच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, त्यांची स्वप्न वेगळी आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं हेच एक मोठं आव्हान आहे. आता आपण पक्षांतर्गत रचना आणि बाहेरची परिस्थिती या दोन्हीचं विश्लेषण करूया. कारण पराभव हा फक्त उमेदवाराचा नसतो, तो व्यवस्थेचा असतो. संपूर्ण यंत्रणेच काही त्रुटी असतात ज्या पराभवाला कारणीभूत ठरतात. हे आहे स्वॉट विश्लेषण, म्हणजे पक्षाची ताकद, कमजोरी, संधी आणि धोके. ताकद काय आहे तर जुनं नेटवर्क, पण कमजोरी कार्यकर्ते निराश आहेत. संधी काय आहे तर महागाई आणि बेरोजगारीमुळे लोकांमध्ये सरकारबद्दल नाराजी आहे. आणि धोका तर भाजपची मजबूत प्रचार यंत्रणा. पक्षातल्या या काही प्रमुख कमतरता आहेत ज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. निराश कार्यकर्ते, नेतृत्वाची एक पोकळी, डिजिटल प्रचारात आपण मागे पडलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं बूथ समित्या ज्या नावापुरत्या उरल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा पराभव जवळजवळ निश्चित असतो. पण विश्लेषण फक्त समस्या सांगण्यासाठी नसतं, तर ते उपाय शोधण्यासाठी असतं. चला आता पुनरुत्थानाच्या आराखड्याबद्दल बोलूया. इथून पुढे जाण्याचा मार्ग काय असू शकतो? पुन्हा उभं राहण्याचा मार्ग एका 4-स्तरीय रणनीतीवर आधारलेला आहे. आपण याला चतुर्मुख आराखडा म्हणू शकतो, जो प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतो. हे आहेत ते 4 महत्त्वाचे स्तंभ. पहिला, निवडणूक जिथे मत फिरू शकतात त्या बूथवर आणि प्रमुख मतदार गटांवर लक्ष केंद्रित करणं.
दुसरा, संघटना. बूथ समित्यांना पुन्हा जिवंत करणं आणि नवीन कार्यकर्त्यांना तयार करणं. तिसरा, संवाद. शेतकऱ्यांचा सन्मान, सामाजिक न्याय आणि उत्तरदायित्व यावर आधारित एक स्थानिक विजन तयार करणं. आणि चौथा, संसाधने. जमिनीवर काम करण्यासाठी आणि आधुनिक डिजिटल टीमसाठी निधीचं योग्य वाटप. आणि या संसाधनांमध्ये सर्वात मौल्यवान आहे लोकांचा विश्वास. भारताच्या नवीन डेटा संरक्षण कायद्यानुसार लोकांची कोणतीही माहिती वापरताना त्यांची संमती घेणं बंधनकारक आहे. विश्वास जिंकण्यासाठी पारदर्शकता ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट आहे. आता प्रश्न येतो उमेदवाराचा. उमेदवार कसा असावा? त्याची प्रतिमा स्वच्छ हवी, तो शेतकरी आणि तरुणांशी थेट संवाद साधणारा हवा, विकासाची भाषा बोलणारा हवा आणि समाजातल्या सर्व घटकांना आपलासा वाटणारा हवा. जुने थकलेले चेहरे आणि बाहेरून आलेले उमेदवार टाळायला हवेत. आणि ही आहे निवडणुकीच्या 90 दिवस आधीची तयारी. हे एक शिस्तबद्ध चरण दर चरण नियोजन आहे. पहिला टप्पा ऐकण्याचा आणि तयारीचा. दुसरा टप्पा प्रचाराची बांधणी आणि कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचा. तिसरा टप्पा प्रचार मोठ्या स्तरावर नेण्याचा. आणि शेवटचा टप्पा लोकांना मतदानासाठी बाहेर काढण्याचा. लक्षात ठेवा, यशस्वी प्रचार ही एक मॅरेथॉन असते, 100 मीटरची शर्यत नाही. पण एक गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये. आपलं ध्येय फक्त निवडणूक जिंकणं नाहीये. आपलं ध्येय आहे लोकांचा विश्वास जिंकून त्यांना सुशासन देणं. निवडणूक हे एक साधन आहे, तेच अंतिम ध्येय नाही. तर मग शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की विजयाचा आराखडा हाच विश्वासाचा आराखडा बनू शकतो का? याचं उत्तर हो आहे, नक्कीच बनू शकतो. जेव्हा रणनीती लोकांच्या समस्यांवर, त्यांच्या सन्मानावर आणि त्यांच्या भविष्याभोवती विणलेली असते, तेव्हा विजय आणि विश्वास दोन्ही मिळतात. अक्कलकोटसाठी हाच पुढचा मार्ग आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0842041602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश